त्यात अडकलेली माणसं आई आई ओरडत आहेत आणि पालिका आयुक्त फुगड्या खेळत आहेत. मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असले तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांचा संताप वाढतो आहे. दुर्घटनेला 43 तासाहून अधिक कालावधी उलटूनही 8 कामगार बेपत्ता असल्याने घटनास्थळी आक्रोशाचं वातावरण आहे. बचावकार्याच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नातेवाईकांनी महापालिका प्रशासनासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत. विशेषतः ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेल्या एका व्यक्तीने आत अडकलेली माणसं कामगार जखमी अवस्थेत आई आई अशी आर्त हाक मारत असल्याचं सांगितल्याचं नातेवाईकांनी म्हटले. एका नातेवाईकांनी म्हटले की काल रात्री 12:30 वाजता एकाला बाहेर काढण्यात आलं. तो स्वतः सांगत होता की सगळे आतमध्ये आहेत, त्यांना खूप लागलेलं आहे, ते आई आई अशी हाक मारत आहे. पण अजूनपर्यंत या लोकांनी त्यांना ढिगाऱ्याखालून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत. नातेवाईकांनी बचावकार्यात होत असलेल्या विलंबावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर मर्यादित यंत्रसामुग्रीच्या सहाय्यानं काम सुरू असून प्रशासनाकडून अपेक्षित तत्परता दिसून येत नाही. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी अनेक पोकलेन यंत्रणे लावली जातात, मग इथे माणसांचे जीव वाचवण्यासाठी तेवढीच यंत्रणा का उभी केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.